नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. गेल्या अनेक महिन्यापासून कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेतर्फे पलावा ते घणसोली नवी मुंबई या मार्गावर बस सुरू व्हावी म्हणून अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. त्याकरता अमोल भोगले, सतपाल, अर्जुनभाई सर्वच प्रयत्न करत होते. त्रास होत होता आणि आता डायरेक्ट बस पलावा ते घणसोली जाणार आहे, त्यामुळे थोडासा त्रास निश्चितपणे कमी होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालुका प्रमुख अमोल भोगले व विभाग प्रमुख सतरपाल सिंह यांच्या प्रयत्नाने पलावा ते घणसोली बस सेवा सुरू करण्यात आली. या बस सेवेचा उद्घाटन जिल्हा प्रमुख कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गोपाळजी लांडगे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदरील उद्घाटन सोहळा शिवसेना पलावा शहर शाखा या ठिकाणी संपन्न झाला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेचे ह्या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे. अमोल भोगले यांची कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुखपदी यावेळी नियुक्ती करण्यात आली. याबाबतची नियुक्तीपत्र जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे, उपतालुका प्रमुख अमोल भोगले, विभाग प्रमुख सतरपाल सिंह, तालुका प्रमुख महेश पाटील, तालुका संघटक अर्जुन पाटील, सुशांत पाटील, महिला विभाग प्रमुख सुरेखा राणे, सिद्धी कांबळी, शाखा प्रमुख उषा प्रधान, सुवर्णा पाटील, ट्रेसी डिसोजा, अपर्णा, गिरिधलाल गुप्ता, रोहित सोनी, हेमंत मोरे, निशांत पाटील, शरद आव्हाड, विवेक चौधरी, वल्लभभाई पांडे, शैलेश सुर्वे, समस्त पदाधिकारी, महिला कार्यकर्ता, शिवसैनिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज जो हमारे कासारियों के लोग हैं उनको बहुत ही ज़रूरत था. जो नवी मुंबई जाते थे स्पेशली, और वहाँ पे MIDC, रिलायंस, और उनको बहुत प्रॉब्लम होती थी. पहले यहाँ से 1-1.5 किलोमीटर रोड पे जाओ, फिर रोड के ऊपर टैक्सी वालों की मनमानी, कोई 100 रुपया, कोई कितना, तो उनको बहुत दिक्कत थी. तो बहुत टाइम से हम लोग पीछे पड़े हुए थे. तो बस से कम होने की वजह से थोड़ा लेट हुआ, पर हमारे खासदार साहब जी ने प्रयत्न किया. हमने खासदार साहब को बोला, खासदार साहब ने यहाँ पर फुल जोर लगाया. तो आज हम लोग को स्पेशली घणसोली के लिए हम लोग को बस दिया गया, जो आज से घणसोली स्टेशन टू कासारियो चालू होगी. तो यहाँ के लोग पब्लिक बहुत ही खुश है. तो उनको एक अच्छा साधन मिला है यहाँ से, मतलब कि अभी 20 रुपये में वो घणसोली स्टेशन जाएंगे. पहले उनको रोड के ऊपर से 100 रुपया, 50 रुपया धूप में वेट करना पड़ता था. अभी गेट नंबर 2 से बस चालू होगी घणसोली स्टेशन. हम हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब का तहे दिल मन से धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कासारियो, लोधा हेवन, आमच्या कासारियोमध्ये 10,700 फ्लॅट आहेत. कमीत कमी 15 ते 20,000 लोक इथे राहतात. ते रिलायन्समध्ये कामाला आहेत, मापे, घणसोली. तर इथून बाहेर 1.5 किलोमीटर जाण्यासाठी कमीत कमी 30 रुपये खर्च येत होता. ओके, त्याच्यानंतर परत बाहेर जाण्यासाठी 30 ते 40 म्हणजे 80 रुपये त्यांचे एका टायमाला, म्हणजे जाय यायला त्यांना 200 रुपये खर्च होत होते. तर लोकांनी आमच्याकडे आले, लोकांनी मागणी केली. त्याच्यात त्या मागणीच्या आम्ही माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले खासदार साहेबांनी. आणि ही बस सेवा माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, गोपाळजी लांडगे यांच्या प्रयत्नाने आज चालू करण्यात आली. आणि लोकांना ही सेवा आम्ही लवकरात लवकर चालू करून दिलेली आहे. आजपासून सुरू झाली आणि 20 रुपयामध्ये लोक जाऊ शकतात. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही इलेक्ट्रिक AC बस देण्याचे खासदार साहेबांनी मान्य केलेले आहे आणि त्याही चालू होतील. धन्यवाद. एकदा बस सुरू झाली की ती कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे, याकरता थोडा सुरू करण्यासाठी वेळ लागला. परंतु या नागरिकांच्या मागणीप्रमाणे एक चांगली सोय महापालिकेतर्फे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने सुरू झालेली आणि निश्चितपणे नागरिकांना त्याचा चांगला फायदा होईल. आणि ज्या उद्देशाने बस सुरू केलेली आहे तो उद्देश सफल होण्यासाठी
नागरिकांनी सहकार्य करावं आणि निश्चितपणे महापालिकेतर्फे ज्या काही अडीअडचणी असतील त्या आम्ही निश्चितपणे सोडू. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जातो. बस अपुऱ्या आहेत, मार्ग जास्त आहेत, मागणी जास्त आहे. गेल्या 1 वर्षापासून 207 इलेक्ट्रिक बसेस आणि त्यामध्ये निम्म्या बसेस या AC बसेसचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, परंतु काही तांत्रिक बाबतीमुळे त्या सुरू झाल्या नाही. पण जूनमध्ये निश्चितपणे त्या सुरू होतील आणि आता असलेली सेवा अधिक चांगल्या प्रकारची सेवा नागरिकांना परिवहन सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि विशेषतः या सर्वच कल्याण लोकसभा क्षेत्रातीलच नव्हे तर डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, त्याचप्रमाणे भिवंडी या सर्वच शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली करण्याच्या बाबतीमध्ये, सुस्थितीत आणण्याच्या बाबतीमध्ये जवळजवळ 400 बसेस लागणार आहेत आणि त्याला जवळजवळ मान्यता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. आणि मला खात्री आहे निश्चितपणे रोडची जशी चांगल्या प्रकारे कामं होत आहेत तर त्या रोडच्या माध्यमातूनही वाहतूक कोंडी कमी होऊन चांगल्या प्रकारचा प्रवास नागरिकांना मिळावा याकरता प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. या बसचा फायदा नागरिकांना चांगल्या प्रकारचा व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.